जिल्ह्यातल्या स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीतर्फे आपण मीटिंग आयोजित केलेली आहे. तर त्या मीटिंगला मोठ्या संख्येनं सर्व पक्षीय व सर्व संघटनांचे पदाधिकारी इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्वांचे प्रथम मी स्वागत करतो. तर स्मार्ट मीटर ग्रीड मिशन अंतर्गत 2021-22 पासून केंद्र सरकारनं स्मार्ट मीटर योजना अंमलात आणली. सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवायला चालू केली. म्हणजे मोबाईलला जसं आपण रिचार्ज मारतो तसं तिथं प्रीपेड रिचार्ज ते इलेक्ट्रिसिटीचे मारायची सुरुवात केली. मात्र नागरिकांचा खूप मोठ्या प्रमाणात रोष यायला लागला, मीटर जंप करायला लागलं, बिलं वाढून यायला लागली व रिचार्ज संपला की वीज पुरवठा खंडित व्हायला लागला. अशा मोठमोठ्या तक्रारी लोकांच्या वाढल्या. त्यानंतर या ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रासारख्या सदन भागामध्ये व आजूबाजूच्या कर्नाटक राज्य असेल किंवा इतर आंध्र प्रदेश असतील, इथं स्मार्ट पोस्टपेड मीटर बसवायला सुरुवात केली. म्हणजे आपल्या इथं जी बसतात ती पोस्टपेड मीटर आहे. म्हणजे बिल जे येईल ते महिन्याभरानं आपण भरायचं. यात पण देखील बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आहेत. जवळपास 2 कोटी महाराष्ट्रात आतापर्यंत स्मार्ट मीटर इन्स्टॉलेशन झाले. त्यापैकी जवळपास 5 लाख हे लिखित कंप्लेंट MSEBला आल्या व ज्यांनी अजून तक्रारी केली नाही, आपण आंदोलन केल्यानंतर अजून येणार आहेत तक्रारी, त्याचा आकडाही खूप मोठा असणार आहे. तर या स्मार्ट मीटर विरोधी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे स्वर्गीय प्रताप मोगाडे साहेब, जे समाजवादी पार्टीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष होते, कार्याध्यक्ष, त्यांनी हा लढा सुरू केला. मात्र त्यांचं दुर्दैवानं नोव्हेंबर 2024 मध्ये निधन झालं. तेव्हापासून या स्मार्ट मीटर विरोधी लढ्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. मागील महिन्यामध्ये मी गुंठेवारी भवनमध्ये गेलो असता चंदनदादांना याविषयी मी कल्पना दिली, पण त्यांनी देखील 1 महिनाभरात वेगवेगळ्या आपल्या जनसंपर्काद्वारे लोकांकडून तक्रारी जाणून घेतल्या व त्यांनी पुढाकार घेऊन या विरोधी कृती समिती आपण स्थापन करूया असा निर्णय घेतला व त्यानिमित्त आपण सगळेजण इथे एकत्र आलेलो. तर याचे तोटे तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहेत. तर यामध्ये मीटर सप्लाय करणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत, तर सर्वात मोठा आहे ते अदानी एनर्जी सोल्युशन, म्हणजे गौतम अदानी यांचं. महाराष्ट्रात जवळपास 65 लाख मीटरची ऑर्डर त्यांना आहे. त्यानंतर 2 नंबरला आहे ती जिनस, राजस्थानमधील एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. म्हणजे अदानी सुद्धा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, जिनस देखील कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. दोन्ही कंपनीचा इलेक्ट्रिकल रिलेटेड काही संबंध नसताना त्यांना सरकारनं या भांडवलदारांना पोचण्याचं काम केलंय. यानंतर मॉन्टे कार्लो एक कंपनी आहे. त्यानंतर HPL इलेक्ट्रिकल, असे 8-10 कंपन्या मेजर पूर्ण भारतभर स्मार्ट मीटर बसवायचं काम सुरू आहे. आणि तमिळनाडू राज्य एक सोडलं तर बाकी सगळी ठिकाणी स्मार्ट मीटर इन्स्टॉलेशनची कामं टप्प्याटप्प्यानं सुरू आहेत. आता MSEBचे जे अधिकारी आहेत ते लोकांना वीज पुरवठा सुरळीत चालू आहे का नाही हे बघण्याऐवजी तालुका वाईज गाव वाईज जाऊन स्मार्ट मीटर किती फायदेशीर आहे असे मेळावे घेत आहेत व जनतेची दिशाभूल करून हे जनतेला फसवणूक करून किंवा जनतेला विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. आणि हे मोठं भविष्यात प्रत्येक महिन्याला बिल जादा दराने वाढून येणार आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर विद्यानगरमधील एक डॉक्टर राम पवार म्हणून आहेत, त्यांची OPD आहे तिथं. तर महिन्याला त्यांचं 1200-1300 बिल येत होतं. स्मार्ट मीटर त्यांनी 7 जूनला बसवलं. जून ते जुलै दरम्यानचं जे बिल 1 महिन्याचं होतं ते त्यांचं 8,900 आलं. आणि त्याबाबत त्यांनी लेखी अर्ज केला MSEB कुपवाड विभागात. तर ते म्हणले की तुमचं मीटर फॉल्टी आहे का योग्य आहे हे तपासायला 2,500 रुपये भरा, मग आम्ही चेक करू आणि मीटर फॉल्टी असेल तर तुम्हाला बदलून देऊ. त्यामुळं जनतेवर हा मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे, जनतेची गळचेपी होत आहे. व एकदा तुम्ही जुनं मीटर जर बसवलं, जुनं मीटर जर काढलं तर ते मीटर डिस्पोज करतात व आमच्याकडे जुने मीटर आता अवेलेबल नाहीत, तुम्हाला बसवायचं असेल तर स्मार्ट मीटरच बसवायचं असा त्यांचा पवित्र आहे. आणि अजून एक मोठी बेरोजगारीचा प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे. कारण की स्मार्ट मीटर बसलं की रिडिंगला येणारी जी मुलं असणार आहेत त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. असे महाराष्ट्रात हजारो युवक
नोकरीवर असणार आहेत ते कंत्राटी बेसिसवर असतील किंवा काही मानधनावर असतील. त्यामुळं मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा, भ्रष्टाचाराचा हा प्रश्न निर्माण होणार आहे. या संदर्भी आपण जय हिंद सेनाचे संस्थापक अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपण एक समिती स्थापन करतोय व ही सुरुवातीलाच आता सांगली, मिरज, कुपवाड या 3 शहरातले पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी आहेत. इथं आलेले प्रत्येक जण प्रत्येकाच्या मागं 10-10, 20-20 नागरिक आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात हे आपण काम जिल्हाभर पोहोचवायचं आहे. तालुका वाईज याचे अध्यक्ष नेमून संपूर्ण जिल्हा स्मार्ट मीटर विरोधी असा जिल्हा करून आपण हे मोठं आंदोलन करायचं आहे. आणि यानंतर कुणाला अजून काही सूचना किंवा काही मांडायच्या असतील या आंदोलनाबाबत किंवा आपण काय करायचं असेल त्याबद्दल थोडक्यात आपण प्रत्येकाने मत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो.